लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर पाहिलं तर उदयनराजे यांचं जे आहे ते नाव चर्चेमध्ये आहे। त्यांच्या समोर जर पाहिलं की शशिकांत शिंदे यांचं नाव जे आहे ते चर्चेमध्ये आहे। महाविकास आघाडीतून अशी जी आहे ती लढत पाहायला भेटणार आहे। काय सांगाल की तुमची जवळजवळ उमेदवारी निश्चित झालेली आहे, काय सांगाल? नाही, उमेदवारी शेवटी पक्ष जो निर्णय घेईल त्याच्याशी मी बांधलेला आहे। उमेदवार मी असो किंवा कोणी असो, पण पक्षाची महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणायचा अशा प्रकारची भूमिका घेऊन माझ्या बैठकाने दौरे चालू आहेत। उद्या जरी माझं नाव आलं तरी ज्यावेळेला माझा नेता या असलेल्या सर्व ह्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढतोय त्यावेळेला मी ते सांगतील ती जबाबदारी घेण्यासाठी निश्चितपणे तयारी असेल। सातारा जिल्ह्याचे वाटोळे आता होईल असं महेश शिंदे म्हणतात आहे, तुमच्यामध्ये जाऊन द्या, अपघाताने निवडून आला त्याच्याबद्दल काय स्टेटमेंट द्यायचं आहे? आता कोरेगावच्या प्रामाणिक जनतेला सगळ्यांना विचारा। खरं मला खालीच लढायचं होतं, पण आता काय आहे, शेवटी पक्षासाठी हे करतोय। पण तुम्हाला खरं सांगू, तुम्हाला कोणालाही विचारा, कम 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 माय लव प्लीज डोंट से नो बेबी, कम 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 माय लव। वी-गार्ड के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे। वी-गार्ड एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग। ज्या पद्धतीने कोरेगावमध्ये हुकुमशाही चाललेली आहे ना, ती सर्वसामान्यांना माहिती आहे। आणि किती वाटोळं कोणाचं चांगलं झालं ते लोकांना 2.5 वर्षात कळलेलं आहे। आणि त्यांच्याबद्दल मी स्टेटमेंट देणं बरोबर नाही वाटत मला। आज देखील तुमची या ठिकाणी बैठक जी आहे पार पडलेली आहे, पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होत आहे, काय सांगा? नाही, बैठक अशी होती की मुंबईकर मंडळींना आव्हान करण्यासाठी बैठक होती। ते आव्हान असं होतं की पवारसाहेबांचा या कांदिवलीमधल्या सह्याद्रीनगरशी फार मोठा जवळचा संबंध आहे। कापड बाजारमधले कामगार असतील, माथाडी कामगार असतील, सगळीकडं ज्या आमच्या घरकुल योजना किंवा इथं आम्हाला मुंबईला वास्तव्य करायला दिलं, किंवा पवारसाहेब जो पण आमच्या पाठीमागं शक्ती म्हणून उभे होते, तोपर्यंत माथाडी कामगारांना कुठल्याही प्रश्नाची कधी चिंता नव्हती। परंतु आता विषय असा आहे की आज ज्यावेळेला लढण्याच्या बाबतीमधला विषय आलेला आहे, त्यावेळेला माझ्या ह्या सगळ्या पवारसाहेब प्रेमी लोकांना महाविकास आघाडीच्या माध्यमातून काम करावं हे आव्हान करण्यासाठी मी आलो होतो। आणि तशा पद्धतीने मला खात्री आहे की ही मंडळी सगळी ताकदीने काम करतील। आणि सातारा जिल्ह्यातला आपण बोलतो ह्या सह्याद्री हिमालयाच्या मदतीला गेला तसा सह्याद्रीतली ही मंडळी सगळीजण 100% पवारसाहेबांचा बालेकिल्ला अबाधित, चव्हाणसाहेबांचा बालेकिल्ला अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करते। कॅमेरा समोर अविनाश माने, टीव्ही मराठी, मुंबई।